सिन्नर येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने भव्य शिधापत्रिका वाटप मेळावा संपन्न। प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालय येथे दिव्यांगांसाठी भव्य शिधापत्रिका वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातील 120 दिव्यांग बांधवांना डिजिटल स्वरूपातील शिधापत्रिका वाटप करण्यात आले। मागील 6 महिन्यांपासून गरजू दिव्यांगांचे प्रस्ताव संकलित करून त्यांची पूर्तता करण्यात आली। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिका देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी सुमारे 200हून अधिक दिव्यांग बांधव आणि त्यांचे पालक उपस्थित होते। कार्यक्रमात तहसीलदार देशमुख यांनी दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली आहे। तसेच पुरवठा अधिकारी जमदाडे यांनी शिधापत्रिका योजनेविषयी मार्गदर्शन केले। यावेळी प्रास्ताविक नंदू शिरसाट यांनी केले। जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे यांच्या हस्ते तहसीलदार यांचा सत्कार करण्यात आला, तर दौलत ढोली यांनी पुरवठा अधिकारी जमदाडे यांचा सत्कार केलाय। मागील 6 महिन्यांपासून शिधापत्रिका वाटप प्रक्रियेसाठी विशेष मेहनत घेणाऱ्या पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रहार पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला। कार्यक्रमास नामदेव आडके, आनंद सातबाई, भगवान पगर, महेश भोसले, पुष्पाताई भोसले, कविताताई खिरणार, प्रकाशजी भाट जिरे, नंदू भाऊ काकड, रामनाथ तांबे, रवींद्र बच्चाव, राजेंद्र सोनवणे, नवनाथ कुऱ्हाडे, दिगंबर शिरसाट, केशव ताजणे, दत्ताभाऊ लोंढे, गोसावी काका, मारुती लांडगे, मंगेश उगले, ज्ञानेश्वर पांगिरे, दीपक चव्हाण, बाळासाहेब सहाणे यांच्यासह अनेक दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते। यावेळी 21 मार्च रोजी रायगड यात्रेसाठी नियोजन करण्यात आले असून सिन्नर येथून 2 गाड्या निघणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।